चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठला 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 हरी विठ्ठल श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं. मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं. गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः. तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पाण्डुरङ्गं भजे. पाण्डुरङ्गा करो प्रथम, पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अतिशय प्रसिद्ध असा असून, या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे भगवान पांडुरंगाकडे क्षेमाची मागणी करत आहेत. विठ्ठला श्री गणेश देवस्थान ट्रस्ट आयोजित वरद गजानन उत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायणही आहे. या सप्ताहाचं, या सोहळ्याचं हे 40वे वर्ष आहे आणि या 40व्या वर्षाच्या सोहळ्यातील ही जागराची सेवा माझ्याकडे आलेली आहे. परमपूज्य महंत गुरुवर्य हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूजनीय हरिभक्तीपरायण किसन महाराज पवार
मुकुंदराज स्वामी संस्थान अंबाजोगाई, हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज वाघोले, हरिभक्तीपरायण संदीप महाराज जाधव कारवाडी आश्रम यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। या सेवेकरिता परिसरातील आणि दूरवरूनही आलेली अनेक मंडळी उपस्थित आहेत। अनेक महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तीपरायण किसन महाराज पवार आहेत, संदीप महाराज जाधव, कृष्णा महाराज आळंदीकर, योगेश महाराज होण, गुणीजन मंडळी, गायक मंडळी काशीनाथ महाराज, लक्ष्मण महाराज, सचिन महाराज आणि उल्हास महाराज आणि मृदंगवादक परमेश्वर महाराज आणि योगेश महाराज आणि विश्वस्त मंडळी बजरंग अण्णा लकडे सर, ओझा साहेब आणि सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। अगोदर मी या अभंगाचा शब्दशः जो अर्थ होतो तो सरळ सरळ अर्थ आपल्याला सांगतो। तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतात, ती क्षेमाची मागणी आहे। क्षेमाची मागणी कशी आहे त्याचं चिंतन आपण पुढे करूया। तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्याकडून ह्याच दानाची अपेक्षा मला आहे, तू मला हेच दान दिलं पाहिजेस, दुसरं मला काहीही नको। कोणतं दान? तर कोणत्याही प्रसंगी तुझा विसर मला यत्किंचितही होऊ नये। काहीही प्रसंग माझ्या जीवनात उद्भवला तरी देखील तुझं स्मरण आता मी जे या क्षणाला करतो आहे ते तसंच अखंडित अबाधितपणे राहिलं पाहिजे। हिची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा। देवाने विचारलं असेल, जर मी ही तुमची मागणी तुम्ही मागता त्याप्रमाणे तेच दान तुम्हाला जर दिलं तर तुम्ही काय कराल? तर तुकोबाराय म्हणतात, जर मला तुझा एक क्षणभरही विसर पडलाच नाही तर मग मी तुझे उत्तम गुण मोठ्या आवडीनं गाईन। गुण गाईन आवडी आणि तुझे गुण आवडीनं गाणं यालाच मी माझ्या जीवनामध्ये संपत्ती समजेल, मिळकत समजेल, जोडी समजेल। हेची माझी सर्व जोडी, हेही जोडी तेही जोडी नाही, हेची तिथंही पुन्हा चकार आलेला आहे। नाहीतर घरादारालाही जोडीन, बंगल्यालाही जोडीन, भजनालाही जोडीन नाही, भजन करणं हीच माझी मिळकत मी समजेल। आता ते भजन ही मिळकतीचं साधन ही गोष्ट वेगळी आहे। लक्षात आलं तर बरं, आमचंच भाग्य म्हणायचं विठ्ठला। हे उत्तम गुण आवडीनं गाणं हीच माझी मिळकत असेल, हेची माझी सर्व जोडी। आता हे देवा तू म्हणत असशील की हे सगळं कशासाठी करायचंय? देवाचा विसर होऊ द्यायचा नाही क्षणभरासाठी सुद्धा। देवाचे गुण आवडीनं गायचे कशासाठी? मुक्तीसाठीच ना। मग मुक्ती देऊन टाकतो की फुकटात तुला? तुकोबाराय बाणेदार आहेत, ते म्हणतात मला फुकटात मुक्ती सुद्धा नको, न लगे मुक्ती, मुक्ती नको आणि संपदा। आणि पाठ आहे तिथं, लोक धन संपदा असं म्हणत असतात, न लगे मुक्ती धन संपदा। अरे संपदा म्हणजे धन, धन म्हणजे संपदा। पुन्हा पुन्हा कसा प्रयोग करतात? जास्त आवडतं वाटतंय धन। न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्तीही मला नको। मग मुक्तीचा निषेध केलाय का? नाही, फुकटात नको, तिथं अध्यारोत्पद घ्यायचं। या अभंगाचा थोडा वेगळ्या अंगाने आपण चिंतनाच करणार आहोत। तुकोबाराय एका ज्येष्ठ साधकाच्या भूमिकेमध्ये आहेत की जो साधक देवाचं स्मरण रात्रंदिवस करतोच आहे, पण त्याच्या मनामध्ये एक अनामिक भीती आहे की कदाचित या मायेच्या प्रांतात मी जर गुरफटल्या गेलो तर मला देवाचा विसर तर होणार नाही ना। अशी भीती ज्या साधकाला वाटते त्याचे हे उद्गार आहेत। न लगे मुक्ती, मुक्ती नको म्हणजे मुक्तीचा निषेध केलेला नाही, माझी मी मिळवी, फुकटात नको। आणि संपदा आणि संपत्ती नको, त्याचं वर्म मला कळालेलं आहे। पण मग काय हवं? तर तुझं स्मरण अखंड होण्याकरिता तुझं अखंड स्मरण करणारे जे संत त्यांचं सतत मला संग दे। त्यानं काय होईल? ते अखंड तुझं स्मरण करतच राहतील, त्यांच्या सानिध्यात मलाही अनायासे तुझं स्मरण घडतच राहील। म्हणून संत संग देई, पण कधी कधी नाही, सदा सतत मला या ना त्या निमित्तानं संतांच्या सानिध्यात ठेव। आता एवढं मागितल्यानंतर देवानं एकाएकी द्यावं तरी कसं? देव गप्प बसलेले दिसले तुकोबारायांना। तुकोबारायांना वाटलं देवाला हे द्यायचं मनात दिसत नाही, म्हणून तुकोबारायच म्हणतात, देवा एवढं मी मागितलं, तू काही उत्तर देत नाही, प्रत्युत्तर मौन धारण केलंस, तुझ्या हे मनात द्यायचं दिसत नाही आहे। पण ठीक आहे, तू द्यावं तरी कसं एकाएकी हे सगळं मागितलेलं? काही हरकत नाही, याच जन्मात तू दिलं पाहिजे असाही माझा काही आग्रह नाही आहे। त्यासाठी मी पुन्हा जन्माला यायला तयार आहे, मी पुन्हा येईल, लक्षात आलं, जन्माला, लक्षात आलं, पण मला हेच पाहिजे। देव म्हणाले असतील
पुन्हा जन्माला यायचं काय सोपं आहे का? गर्भवासाला जावं लागेल, आणि गर्भवासाच्या दुःखाचं तुम्हीच वर्णन केलेलं आहे ना. काय सांगू गर्भीची आता नाही. तुकोबार आहे म्हणतात, देवाला त्याची तू काळजी करू नकोस, हेलपाटा मला पडेल ना, पण मला हीच वस्तू हवी आहे. आपण नाही की एखाद्याकडे एखादी वस्तू मागायला गेलो आणि अमुक एकच वस्तू आपल्याला हवी असेल आणि त्याच्या ती कामात असेल, तो त्यानं ती देणं शक्य नसेल 2-4 दिवस, तो काय म्हणतो, दुसरी घेऊन जा. आपण काय म्हणतो, नाही मला तीच वस्तू हवी. तो म्हणतो आज देणं शक्य नाही, हा म्हणतो मी उद्या येईल, तो म्हणतो हेलपाटा पडेल, पडे नका पडला तर. लक्षात, सुखे पदावर चिंतन करावं लागेल आपल्याला. तुका म्हणे गर्भवासी, हे देवा तू मला गर्भवासात घाल, सुखे घालावे आम्हासी, तुला काळजी करण्याचं काही कारण नाही की मला दुःख होईल आणि गर्भवासाची यातना भोगावी लागेल. सुखे पदानं चिंतन आपल्याला करता येणं शक्य आहे. तू त्याचा विचार करूच नकोस, भले पुढच्या जन्मात दे, पण मला हेच दे, हेची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा. असा या अभंगाचा शब्दशः सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला गेली 40 वर्षापासून चालत आलेला हा उत्सव आहे, सोहळा आहे. प्रदीर्घ काळाची याला परंपरा आहे. दीर्घकाळ एखादं सत्कार्य चालत राहणं हे आजच्या युगात जरा कठीणच काम आहे. एकतर सत्कार्य करण्याची बुद्धीच होणं कठीण आहे. झाली जिकडून तिकडून पूर्व पुण्याईनं बुद्धी, तर ते सत्कार्य अबाधितपणे, अखंडितपणे, अव्याहतपणे, निर्बाधपणे सातत्यानं चालू राहणं हे कठीणात कठीण काम आहे. पण या ठिकाणी हे दिसून येतं, याची जर पाळंमुळं शोधली, याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला एका महान संतांचा मोठा काय आहे, आशीर्वाद आहे. विठ्ठला कलियुगातील जनांसाठीच उद्धाराचं साधन म्हणून की काय, तो भगवंतच अशा संत रूपानं काय होत असतो, वेळोवेळी अवतीर्ण होत असतो. मी कधीतरी बोललो, तुम्हाला वाटतं देवगडलाच कधीतरी बोललो असे. लोक म्हणतात देवानं आमच्यावर कृपा केली नाही, देवाचं आमच्याकडे लक्ष नाही. हे अज्ञानानं आपण म्हणतो. एवढे महान संत जर आपल्याला दिसण्यासाठी देवानं आणून ठेवले असतील, किंवा देवच त्यांच्या रूपानं अवतीर्ण झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. असं असताना देवानं आमच्यावर कृपा केली नाही हे म्हणणं मूर्खपणाचं. द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी, तरी काय ह्या उपासती आकळता तो. विठ्ठला खरं तर हे संत पुरुष म्हणजे कोण? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवाहून ते वेगळे नाही, देव स्वरूपच आहे. देवच त्यांच्या रूपानं कलियुगातील या जीवांच्या उद्धारासाठी काय होतोय, अवतीर्ण होतो आहे. द्रष्टा श्री गुरुमूर्ती, श्री गुरु किंवा ते संत ते कोणत्या अवस्थेत आहे, द्रष्टा आहेत ते, पण ते दृश्य मार्गात आले. जर ते दृश्य झाले नसते, द्रष्टा दृश्य रूपात आला नसता, तर काय ह्या उपासते आकळता तो उपासनेला विषय झाला असता का? देव ही काय पाहण्याची वस्तू आहे का चक्षुने? अशब्दम स्पर्शम रूपम तथा व्ययम नित्यम अगंधवच्चयत रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तू चिर घुराया नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. अव्यक्त निराकार नाही जा आकार असा तो परमात्मा. मग सामान्य जनांच्या दृष्टीचा विषय कसा काय होईल? पण त्याच परमात्म्याने दया केली आणि तो संत रूपाने अवतीर्ण झाला. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु,
कोणाची देव होय गुरु. देव आपण स्वतःहून गुरु रूपानं आपल्या समोर येतो किंवा संत रूपाने आपल्या समोर येतो. आता ते आपल्याला ओळखता येत नाहीत, ते आपलं दुर्दैव आहे. लक्षात आलं. मी बोलतोय कुणाबद्दल? संतांबद्दल. आणि या ठिकाणी विशेषतः बोलतोय कुणाबद्दल? शांती ब्रह्म गुरुवर्य भास्करगिरी महाराजांबद्दल. करुणेनं जर आकार धारण केला तर ते कारुण्य कसं दिसेल? ते बाबांसारखं दिसेल. आता उपाय वण वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू, कारुण्याचा अमृतानुभव. विठ्ठला. भगवान ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन या उभीमध्ये करतात. दुसरं प्रकरण आहे अमृतानुभवाचं, गुरुस्तवन. सगळं गुरूंचंच वर्णन केलेलं आहे. ते गुरु आमचे उंच बुटके काळे ठेंगणे गोरे असं नाही केलेलं, स्थूल शरीराला धरून केलेलं नाही. आपण अज्ञानी माणसं आपल्या गुरूंचं वर्णन करताना त्यांच्या स्थूल शरीराला धरून आणि त्या शरीरासंबंधी असलेल्या इतर वस्तू पदार्थांना धरून करत असतो. आमचे गुरु खूप मोठे, का मोठा आश्रम आहे त्यांचा. त्या आश्रमावरून यानं त्याला गुरुला मोठं ठरवलं. आणि गुरुकडे काहीच नसतं तर गुरुच मानलं नसतं. विठ्ठल. हाही महाअज्ञानी, त्याचा तो गुरु देखील महाअज्ञानीच म्हटलं पाहिजे. लक्षात आलं का? गुरूंचं वर्णन, गुरु हे तत्व आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्म आहेच आहे, पण साक्षात कुठे आहे आपल्याला? प्रत्यक्ष कुठं त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव आपल्याला येतोय? ते तर आहेच. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्वम खलविदम ब्रह्म नेह नानास्ति किंचन इह किंचन नाना नास्ति. त्या देवाला सोडून काही नाहीच आहे दुसरं, सगळीकडे देवच आहे. पण त्याचा अनुभव येतोय कुठं? पण गुरु मात्र काय आहेत? प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. अशा त्या श्री गुरूंचा आशीर्वाद तुम्हा लोकांना आहे. म्हणून सुदीर्घ काळ ही परंपरा टिकून राहिलेली आहे. विठ्ठल. एवढा मोठा उत्सव, तोही गणपती समोर, तोही गणपतीच्या काळामध्ये. भाग्यवानच गणपती म्हटलं पाहिजे. आम्ही गमतीने बोलत असतो, गणपती ही बुद्धीची अधिष्ठात्री देवता. पण बहुतेक ते गणपतीचे पूजक बुद्धिहीनच असलेले दिसतात. विठ्ठल. लक्षात आलं का? त्या गणपतीला देखील वाटत असेल, लक्षात आलं का, यांना अजून काही बुद्धी दिली असती तर बरं झालं असतं. लक्षात. या काळामध्ये काय काय पाहावं लागतं त्या गणपतीला बिचाऱ्याला. खूप दुर्दैवाचा प्रसंग आहे, पण इथली गोष्ट वेगळी आहे. एवढा मोठा उत्सव 40 वर्षे चालत आलेला आहे. त्याचं कारण मी सांगितलं, पाळंमुळं शोधली तर कुठंतरी संत कृपेमध्ये ती आपल्याला आढळतात. तशी भाग्यवान असलेली आपण सर्व मंडळी आहोत. भगवंतच संतांच्या रूपाने आपल्या समोर वेळोवेळी येतो आहे आणि आपल्या जीवनाचे सूत्र आपल्याला सांगतो आहे. हा जो अभंग आहे हा मागणीपर आहे, प्रसिद्ध अभंग आहे. हा अभंग पाठ नाही असा संप्रदायामध्ये माणूस नाही. लक्षात आलं. आणि तुम्ही एखादा जर शोधून आणलाच, हा संप्रदायात सुद्धा आहे आणि याचा अभंग पाठ नाही, समजायचो तो कीर्तन भजन संपण्याच्या पूर्वी निघून जात असला पाहिजे. कारण सांप्रदायिक प्रत्येक उपासनेच्या शेवटी हा अभंग म्हटलाच जातो. विठ्ठला. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी क्षेमाची मागणी केली. क्षेम म्हणजे काय हे पाहावं लागेल. योगक्षेम शब्द आपल्याला परिचित आहे. योगक्षेमम वहाम्यहम भगवंताचं वचन आहे. त्या LIC वाल्याने घेतलंय तेवढंच. योगक्षेमम वहाम्यहम. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाटत विकरी करुणिया. योगक्षेम हा सामासिक शब्द आहे. त्याच्यात 2 शब्द आहेत, एकत्र येऊन बनलेला शब्द आहे. योग आणि क्षेम असे ते 2 निरनिराळे काय शब्द आहेत. योग शब्दाचा अर्थ होतो अप्राप्त से प्राप्तिर योग. हा जी गोष्ट आपल्याला अप्राप्त आहे, आपल्या जवळ नाही, तिची प्राप्ती होणं, ती वस्तू मिळणं, आपल्या जवळ येणं, त्याला काय म्हणतात? योग म्हणतात.
आपण नाही म्हणत का एखादा माणूस भेटला योगाने भेटला म्हणतात, योग झाला. तुमच्या भेटीचा काय आला? योग आला. म्हणजे जी गोष्ट आपल्या जवळ नाही तिची प्राप्ती होणं याला म्हणतात योग. योग. आणि आणखी बारीक चिंतन केलं तर जी गोष्ट आपल्या जवळच आहे, आपलं स्वरूपच आहे, नित्य आपल्या जवळ आहे, पण तिची ओळख नाही, तिची ओळख करून देणं त्याला देखील काय म्हणतात? योग. आणि क्षेम शब्दाचा अर्थ आहे प्राप्तस्य परिपालनम क्षेम. जी गोष्ट आपल्याला प्राप्तच आहे, नित्य आपल्या जवळच आहे, ती टिकून राहणं, अबाधित राहणं, अखंडितपणे ती आपल्या जवळच राहणं, आपल्या जवळून ती बाजूला न जाणं, त्याला म्हणतात क्षेम. अनेक वेळेस जीवनामध्ये योग होतो, म्हणजे आपल्या जवळ नसलेली गोष्ट कदाचित प्रयत्नानं प्रारब्धानं काय होते आपल्याला ती प्राप्त होते. पण प्राप्त झालेली गोष्ट ती टिकेलच असं नाही. कठीण योगाहुनी क्षेम, कठीण योगाहुनी क्षेम, कठीण योगाहुनी क्षेम, कठीण योगाहुनी कलिया म्हणतात कठीण योगा होणी क्षेम. योगा होणी क्षेम कठीण आहे. योग होतो पण क्षेम होणं कठीण आहे. धन आपल्या जवळ नसेल, प्रारब्ध प्रयत्नाच्या जोडीनं जसे उद्यमाचे निमिषे, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, समृद्धी जाता पैसे घररी घे, त्या व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. व्यवसायाचं निमित्त झालं, प्रयत्नाची जोड, प्रारब्ध त्याचं फळाला आलं, धनप्राप्ती होते. नसलेली गोष्ट त्याला प्राप्त होते, योग घडतो धनप्राप्तीचा, पण क्षेम घडेलच असं नाही. ते आलेलं धन टिकून त्याच्याजवळ अखंडपणे राहीलच असं नाही. अनेक वेळेस कीर्तीचा देखील काय होतो? योग जीवनात येतो, कीर्ती प्राप्त होते, पण ती टिकूनच राहील असंही नाही. अनेक गोष्टी आहेत. योग होतो पण क्षेम होत नाही. आम्ही गमतीनं म्हणत असतो, लक्ष दिलं तर कळेल. अनेक वेळेस योगाने योग होतो पण क्षेम होण्याचा योग येत नाही. विठ्ठला योगक्षेम या दोन शब्दाचे अर्थ पाहायचे होते. कशासाठी? तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये क्षेमाची मागणी केली असं मी बोलून गेलो. तुकाराम महाराजांनी क्षेमाची मागणी केली याचा अर्थ योग त्यांच्या जीवनात आहे. काय मागितलं तुकोबारायांनी? तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा. याचा अर्थ त्यांना आठव आहे. माझं बोलणं लक्षात येत आहे का? तुम्हाला दुसरंच काही ऐकायची सवय असेल तर माझा नाईलाज आहे, तुमचाही नाईलाज आहे. आजच्या दिवस बोललेलं लक्षात येत आहे का? जसा तुमचा नाईलाज आहे माझा नाईलाज आहे, तसं तुमचा देखील काय आहे नाही. आता ऐकावंच लागेल ना. आता बोलावलंयच तुम्ही, लक्षात आलं. पुढचं बघू. तुकाराम महाराज क्षेमाची मागणी करतात, याचा अर्थ त्यांच्या जीवनात योग घडलेला आहे. तुझा विसर होऊ नये असं मागतात, याचा अर्थ आठव त्यांना आहे. हा अभंग आपण देवासमोर नाही म्हणू शकत, आपले शब्द म्हणून तसा म्हणू आपण. तुकोबारायांच्या शब्दांचं आवर्तन पुण्यकारक असल्यामुळं पुन्हा पुन्हा त्याचं उच्चारण आपल्या मुखातून करणं लाभदायक आहे, ठीक आहे. पण आपली भूमिका म्हणून आपण हे म्हणू शकत नाही देवाला, देवा मला हेच दान तुझ्याकडून हवं आहे, तुझा विसर मला कधी होऊ नये. देव काय म्हणेल? तू आठवतो कधी मला? लक्षात येत आहे ना? देवा मला गरीब करू नकोस असं कोण म्हणू शकतो? जो गडगंज श्रीमंत आहे, जो भिकारी माणूस आहे, काहीच नाही त्याच्याकडे, दारिद्र्य जीवन जगतो, आणि तो प्रार्थना करतो देवा मला गरीब करू नकोस. देव काय म्हणेल? तू अगोदर कुठं तू श्रीमंत आहे. तसं आपण नाही म्हणू शकत देवा तुझा विसर न व्हावा. आपल्याला म्हणायचं असेल तर हे म्हणू, देवा तुझा आठव होऊ दे कधी मधी. विठ्ठला तुकोबारायांच्या जीवनामध्ये देवाच्या स्मरणाचा महायोग घडलेला आहे. मी बोलून गेलो, ज्येष्ठ असा साधक
ज्याचा असा बाणेदार स्वभाव आहे की देवाकडून फुकटात मुक्ती सुद्धा ज्याला नको आहे आणि इहलोकातील कोणतीही संपत्तीही ज्याला नको आहे, अखंड देवाचं स्मरण जो करतोच आहे, पण एक अनामिक अशी सूक्ष्म भीती अंतकरणात आहे की न जाणो पुढे या मायेच्या रहाटगाडग्यात अडकलो तर आत्ता जे स्मरण मला अखंड देवाचं होतंय कदाचित त्याच्यात बाधा तर निर्माण होणार नाही ना, अशी भीती ज्या साधकाच्या मनात आहे त्याचे हे काय आहेत शब्द आहेत. आता अभंगात प्रवेश करण्याकरिता आपल्याला आणखी 2 शब्दाचं थोडक्यात चिंतन करायचं आहे. त्यातील एक शब्द आहे स्मरण म्हणजे आठवण आणि दुसरा शब्द आहे विस्मरण म्हणजे नाठव विसरणं. पहिला शब्द कोणता? स्मरण आणि दुसरा विस्मरण. या 2 शब्दाचा थोडासा परिचय आपल्याला झाला की अभंगात गेलोच समजायचा. देवाचं स्मरण जीवाला आपण होणं कठीण, सहजच कुणी न सांगता सहजच आपसुकच साहजिकपणेच देवाचं स्मरण त्याला होतंय असं सहजासहजी घडत नाही. मागच्या जन्मातील त्याचा काही पुण्याईचा ठेवा असेल तर गोष्ट वेगळी, सामान्य जीवांचा आपल्यासारख्या जीवांचा आपण विचार करूयात. देवाचं स्मरण आपण होऊन जीवाला घडणं काय आहे कठीण आहे. म्हणून तर वेळोवेळी संत पुरुषांना या देवाला विसरलेल्या जीवांना देवाचं काय करून द्यावं लागतं? स्मरण करून द्यावं. संतांनी यावत आयुष्य पूर्ण अवतारभर काय केलं एका वाक्यात उत्तर द्या असं जर विचार, फार सांगायचं नाही, मंदिरं बांधले मठ बांधले हे नाही सांगायचं, एका वाक्यात सांगा संतांनी काय केलं. एका वाक्यात उत्तर देता येणं शक्य आहे. देवाला विसरलेल्या जीवांना देवाचं स्मरण करून दिलं. विठ्ठल जीवाला देवाचं स्मरण करून द्यावं लागतं, त्याला आपण होऊन देवाचं स्मरण होणं कठीण आहे. जागे जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा हे सांगावं लागतं. याचा अर्थ त्यांना स्मरण राहिलेलं नाही. आणि देवाचं स्मरण केल्यानं काय लाभ होईल? चुकवा व्यथा जन्माच्या, म्हणजे जन्म मृत्यूची जी व्यथा या जीवांच्या पाठीमागं अनादी काळापासून लागलेली आहे त्याचं एकमेव कारण आहे जे देवाला विसरून गेलेले आहे. इह चेद वेदी तथ सत्यम अस्ति न चेदी आवेदीन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्मा लोकादमृता भवन्ति. वेदानं सांगितलं, वेद म्हणतोय माणसांना, हे जीवांनो तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेले आहात ना, तर इहचेद अवेदित अथ सत्यम अस्ति, तर त्या देवाला जाणा, त्याचं ज्ञान प्राप्त करा, त्याचं स्मरण करा, त्याचं भजन करा, तरच तुमचं खरं आहे रे बाबांनो. सावध ववनी भजनी लागा देव करा दैवान. ओ सावध ववनी भजनी लागा देव करा दैवान. सावध ववनी भजनी लागा देव करा दैवान. ओ सावध ववनी भजनी लागा
वारी वारी म्हटलंय बरं तिथं, कालच विषय झाला होता. वारी खेटी नाही विठ्ठला मरणातून जी आपलं निवारण करेल त्याला म्हणायचं वारी. त्या तर नेवासेला आम्ही आल्यापासून आम्ही कधी कधी विचारत असतात लोकांना, कधी आले इथं, कधी आले होते. काही म्हटले नाही, 6-7 वर्षापासून आम्ही इथं आलोच. म्हटलं मग कुठंच जात नाही का? जातो म्हणे. वेगवेगळी नावं सांगितली त्यांनी. लक्षात आलं का? आता कुठं कुठं जाता कशाला सांगायचं? लक्षात आलं की इथं कधी कधी जातो म्हणे, कधीही जातो म्हणे. इथं 7 वर्षापासून आलो नाही. अरे म्हटलं वेड्या हो, तिकडं तुम्ही 15 दिवसाला जाता, महिन्याला जाता, आठवड्यालाही म्हणता कधी कधी जातो आम्ही, 2दाही जातो. इथं महिन्यातून यायला रोग आलाय का तुम्हाला? ह्याच भाषेत बोललो. काही घ्यायचंय थोडंच आपल्याला. विठ्ठला बरं झालं विषय निघाला. काल कोणी फोन केला होता? नाही, आज सकाळी कार्यक्रम तुम्हीच केलता का? किती द्यायचे आजच्या महाराजांना म्हणून? नाही, त्यांची चूक नाही. रोजची यादी वेगळी, रोजची यादी वेगळी. त्यांनी आपल्याला बोलवायच्या पूर्वी आपलं थोडा 7-12 पाहिलेलं पाहिजे होतं. असं आहे. माहित नसलं ते काय करतील बिचारे? त्यांना वाटलं 30, 40, 45, 50 असं काही असेल. आम्हाला तुमचे 50 पैसे सुद्धा नको. विठ्ठला किती वाचले तुमचे? म्हणजे किती दिले असते तुम्ही? आता ते बोलू नये, खरं हे लाईव्ह होत आहे. होय ना का झालं तर बरं, आपलं स्वभावाचा परिचय होतो इकडच्या भागाला थोडासा. आता त्या काय करायचं वाचलेल्या पैशाचं? असं लोक आम्हाला विचारतात. आम्ही म्हणतो असतो ज्याला कमी पडतं त्याच्या माढ्यावर घाला. विठ्ठला देवाचं स्मरण वेळोवेळी संतांनी आणि वेदानं आपल्याला करून दिलेलं. इह चेद वेदित सत्यमस्ती. आईच्या हृदयानं वेद सांगतो, कारण नाही श्रुती पळवती माऊली जगा. ही आई आपल्या मुलाला जसं समजावून सांगते ना, अरे बाळा तू शाळा शिकलं पाहिजेस, उनाडक्या करू नकोस, चांगला अभ्यास कर, तरच तुझं खरं आहे रे बाबा. अशाच भाषेत बोलते ना. अगदी वेद माऊली सुद्धा त्याच भाषेत बोलते. अथ सत्यमस्ती. तू त्या देवाचं स्मरण करशील तरच तुझं खरं आहे. आणि जर त्या देवाला विसरशील, न चेदी हा वेदीन महती विनष्टी ही. जर त्याला जाणणार नाहीस, त्याचं स्मरण करणार नाहीस, त्याचं भजन करणार नाहीस, तर महती म्हणजे मोठा आणि विनष्टी म्हणजे नाश, मोठी हानी होईल. विसरली तया विसरली त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भला मोठा, मग 100 चरणाचा. विठ्ठल
ज्याचा मंत्र मी सांगितला त्याचंच हे भाष्य आहे. थोर झाली हानी महती विनष्टी. जर त्याला विसरली, जीवांना प्राप्त असलेल्या दुःखाचं मूळ कारण हे आहे की जीव देवाला विसरून गेले, म्हणून त्यांना हे दुःख प्राप्त झालेलं आहे. हे दुःख भोगावं लागतं. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. आणि हे दुःखी जीव पाहून त्या संतांना कळवळा येतो हिताचा, कळवळा पडती हाती म्हणून काळा. म्हणून ते या देवाला विसरलेल्या जीवांना या नात्या निमित्तानं पुन्हा पुन्हा देवाचं काय करून देतात, स्मरण करून देतात. कारण जीवाला देवाचं आपणहून स्मरण होणं कठीण आहे. देवाला जीवाचं स्मरण होत नाहीये आणि जीव संसाराला विसरायला देखील तयार नाही. संसार त्याचं विस्मरण व्हावं आणि देव त्याचं स्मरण व्हावं, पण संसाराला विसरायला जीव तयार नाही. उलट एखादा जीव, भाग्यवान जीव, त्या संसाराला विसरू पाहत असेल तर पुन्हा त्या संसाराला विसरू पाहणाऱ्या जीवाला पुन्हा संसाराचं स्मरण करून देणारे हे ऋषी मुनी. बोललेलं लक्षात आलं तर बरं होईल. जगन्नाथांची आठवण आली. त्यांनी सांगितलं होतं, म्हणे मी लग्न कार्याला जात असतो आणि तिथं लग्न कार्यामध्ये एक प्रसंग मी पाहतो नेहमी. ज्यांचं नुकतंच लग्न झालंय ते नवदाम्पत्य काय करतं, तिथं असलेल्या वयोवृद्धांच्या काय करतं, पाया पडतं. मला बरेच दिवस प्रश्न होता की यांच्या पाय पडण्याचं काय कारण. देवाच्या पाय पडावं, संतांच्या पाय पडावं, यांनी असं काय पराक्रम केला म्हणून यांच्या पाय पडावं. खूप दिवस प्रश्न होता, पण याचं काही उत्तर कोणीही ग्रंथात मला काही आढळलं नाही. पण मी चिंतन केलं, विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की बरोबर आहे, यांच्याच पाय पडलं पाहिजे. का? त्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं गमतीनं. ते म्हटले, नुकताच आत्ताच या नवदाम्पत्यानं ज्या संसार अरण्यात प्रवेश केला त्या अरण्यातील हे थोर ऋषी मुनी आहे. ऋषीमुनी. आणि हे ऋषीमुनी काय करतात, जीवाला देवाचं स्मरण करून देत नाहीत, तर संसाराला विसरू पाहणाऱ्या साधकाला पुन्हा संसाराचं काय करतात, संसाराचे गोडवे त्याच्या समोर गातात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी आळंदी क्षेत्री गेला, अध्ययन करतोय, सद्गुरूंची सेवा करतोय, मोठ्या निष्ठेनं राहतोय आणि त्याने निश्चय केला की मी आता यावत आयुष्य ब्रह्मचर्य व्रताचं काय करील, पालन करील, पुन्हा या संसारात जाणार नाही. संसारापासून पळू पाहणाऱ्या त्या साधकाला पुन्हा संसारात आणण्यासाठी हे ऋषी मुनी रात्रंदिवस राबतात. लक्षात आलं? त्याला संसाराचं काय करतात, थोरवी सांगतात. धन्यो गृहस्थाश्रम असे श्लोक सांगतात. आता मी त्या साहित्याचा अभ्यास करताना भलते श्लोक पाठ केले होते, जवळजवळ 3,500 मोठे मोठे श्लोक पाठ केले होते. मी म्हटलं हे ऋषी मुनी जर त्या साहित्यिकाला भेटले असते तर त्यानं एकच श्लोक लिहिलाय, गृहस्थाश्रम धन्य म्हणावणारा. यांच्याकडून त्याने अभ्यास केला असता तर 10-20 तरी रचले असते. विठ्ठला संसाराचं विस्मरण आपण होत नाही आहे आणि देवाचं स्मरणही आपण होत नाही. पण त्या संसाराला विसरू पाहणाऱ्या साधकाला पुन्हा संसाराचं स्मरण करून देणारे घटक अधिक आहेत. देवाचं स्मरण त्याला आपसुक होत नाही आहे, त्याला देवाचं स्मरण करून देणारे घटक संत जन आहेत. पण त्या संतांचं ऐकतील असे सगळे लोक थोडेच आहेत. आता उठा जागे वारे, आता किती वर्षापासून म्हणतात कोण संत, आपण आपलं चालू स्मरण करा पंढरीनाथा. मग सगळ्यांनी हे संत वचन ऐकल्याबरोबर सगळा काम धंदा सोडून देवाचं स्मरण करायला आरंभ केलाय का? नाही केला. बरं, संसाराचं दुःख स्वरूप वारंवार संतांनी आपल्याला सांगितलं म्हणून त्या संसाराला विसरण्याचा प्रयत्न कोणी केलाय का? संसाराचा विसर झाल्याशिवाय, पूर्णपणे विसर झाल्याशिवाय देवाचं स्मरण होणं शक्य नाही. विठ्ठला म्हणून देवाचं स्मरण व्हावं अशी मागणी करण्याबरोबरच या संसाराचा विसर झाला पाहिजे अशाही मागण्या केलेल्या आढळतात. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग देह. देहादी संसार आहे. देह म्हणजे देह आणि देह संबंधी सर्व संसार, याचा मला काय झाला पाहिजे, विसर झाला पाहिजे. त्याने होईल का? तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळो आले. तरीच पुन्हा तिथं चकार आहे.
या देहादी संसाराचा विसर पडल्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होऊच शकत नाही. विठ्ठल संसाराची दुःख रूपता वारंवार वर्णन करूनही त्याला विसरायला जीव तयार नाहीत आणि देवाच्या स्मरणाचं महत्व वारंवार सांगूनही सर्व जीव देवाचं स्मरण करायस तयार नाहीत. मग कोणीच ऐकत नाही का? ऐकतात. जे ऐकतात त्यांना साधक म्हणतात. एखादा विरळा ऐसा कोणी, एखाद दुसरा विरळा पावे, एखाद दुसरा कोणीतरी. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धई यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वता तरी आस्थेजिया महापुरी निघताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाहिला पावे. एखादा ऐकतो संतांचं तंतोतंत 100% ऐकतो, संत वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा वचन न मोडी बोलिले. असा एखादा कोणीतरी असतो आणि तो साधक संतांचं ऐकून संसाराला, या दुःखरूप संसाराला विसरण्याचा प्रयत्न करतो आणि देवाचं स्मरण करण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. पुढे पुढे त्या देवाचं स्मरण करता करता त्याची गती इतकी वाढलेली असते की आता तो एक क्षणभर देखील रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा माझी मद झाली अनावर वाचा छंदया नामाचा नेने आणि काही धंदा नित्य ध्यानाचे गोविंदा नित्य ध्यानाचे गोविंदा नित्य ध्यानाचे गोविंदा काही धंदा आणि काही धंदा नेणे, काही धंदा जाणत नाही. एकच उद्योग देवाचं नित्य रात्रंदिवस हरीचं चिंतन करणं असा तो साधक. पण त्या साधकाच्या मनामध्ये देखील भीती असते. आता तुम्ही म्हणाल साधकाला कसली आली भीती? बाकीच्या बाह्य कोणत्याही गोष्टीला तो साधक घाबरत नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी तिला तोंड देण्याचं सामर्थ्य भगवन नामामुळं त्याच्यामध्ये आलेलं असतं. पण त्याच्या मनात एक पारमार्थिक भीती असते की आपलं पतन होऊ नये, कारण तो पाप भीरू असतो. कुणालाही न घाबरणारा साधक पापाला मात्र भीत असतो. तो अर्जुन सुद्धा कशालाच कुणालाच घाबरत नाही, पण तो कशाला भीतोय? पापाला भीतोय. अज्ञानामुळं मोहामुळं त्याला वाटतंय की स्वजन वधामुळं मला काय लागेल, दोष लागेल, मोठं महापातकच माझ्याकडून जणू काही घडेल. पापाला भीतोय. साधक दुसऱ्या कशालाच भीत नाही. देवाचं कदाचित मला विस्मरण तर होणार नाही ना, याला काय होत असतो? साधक घाबरत असतो, भीत असतो. तुम्ही म्हणाल साधक कसं काय भील? जर रात्रंदिवस तो देवाचं चिंतन करतोच आहे तर त्याला कसा काय देवाचा विसर होऊ शकतो? होऊ शकतो. रात्रंदिवस देवाचं चिंतन करणाऱ्या साधकाला सुद्धा काही परिस्थितीमध्ये देवाचा विसर होऊ शकतो. आता मोठा विषय आहे. एका कीर्तनात कसं काय सगळं सांगायचं? ही गरिबी हटाव योजना राबवावी लागत असते. थोडं फार सांगून काहीतरी पुढे जायचं. लक्षात आलं? एका अभंगाचं समग्र चिंतन 1-2 महिने चिंतन करावं लागेल. लक्षात आलं का? कीर्तन नाही, प्रवचन करावी लागते. सलग तो वक्ताच अखंडितपणे बोलत राहिला पाहिजे तासभर, तेव्हा काहीतरी काही हाताशी लागेल. कीर्तनात काय असतं? आपली गरिबी हटाव योजना हा शब्द लक्षात ठेवा. माझा नाही, तू वैकुंठवासी गुरुवारी वक्ते बाबा म्हणायचे. एका तासात कसं काय सांगितलं जाईल रे म्हटलंय. एका अक्षरात एवढा अर्थ दडलाय म्हटलंय. जैसे बिंब तरी बचकीची एवढी परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडी शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवा विज्ञान बराय म्हणतात. ते सूर्यबिंब बचक भरत दिसते, पण त्या प्रकाश बचक भर नाहीये ना. प्रकाशासी त्रिभुवन त्रैलोक्य थोकडे, त्याप्रमाणे शब्द थोडे आहेत पण त्याचा अर्थ कसा आहे? गीतार्थेसी गाव भरू तालुका भरू, गीतार्थेसी विश्व तैसा वागविलास विस्तार, गीतार्थेसी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा विठ्ठला. कुठून निघाला विषय? ती गरिबी हटाव योजना बाबा म्हणायची. म्हटलं बाबा असे ना का गरिबी हटाव योजना? भले योजना गरिबी हटाव का असे ना, पण त्या योजनेत तरी भ्रष्टाचार नको. कीर्तनात अभंगाच सांगता सांगता वेळ पुरत नाही तर दुसरं कुठं सांगता?
लक्षात आलं काय काय सांगत असतील कुणास ठाऊक विठ्ठला पण आता योजना आहे भ्रष्टाचार नाही असं होऊ शकत नाही का हो माऊली. भ्रष्टाचार रहित योजना कळवा 1,00,000 मिळवा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. का बरं नाहीत भ्रष्टाचार रहित योजना? त्याचं उत्तर आहे आमच्याकडे गमतीशीर. भ्रष्टाचारा वाचून योजनाच नाही. काय कारण? लक्ष देऊन ऐकावं लागेल. थोडं साहित्यिक भाषेत बोलतो. कारण योजनांची योजनाच भ्रष्टाचारासाठी असते. विषय एवढाच आहे. थोडकं स्पर्श करून पुढे जायचंय आपल्याला. अभंगामध्ये प्रवेश केला पाहिजे की नाही. आता संसाराचा विसर जीवाला होत नाही आहे. देवाचं स्मरण होत नाही आहे. पण एखादा महाभाग्यवान साधक ते स्मरण संतांच्या वचनावर विश्वास ठेवून अहोरात्र करतोय. पण त्याच्या मनामध्ये एक सुप्त भीती आहे. भीती असण्याचंही कारण आहे. कारण त्याचा तसा तो अनुभव आहे. मी बोलत होतो किती स्पष्टीकरण होऊ शकतं याचं. योग दर्शनामध्ये पतंजलीनं समाधीमध्ये येणाऱ्या विघ्नांची यादी लांबलचक दिलेलं आहे. मोठं सूत्र आहे. त्याच्यावर भाष्यन टीका टिप्पण्या तर भरपूर आहे. महिनाभर चालेल तेवढंच चिंतन. व्याधीस त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शनालब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व आणि चित्त विक्षेप असते नव अंतराया हा विठ्ठल. चित्ताला आपल्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी ही 9 कारणं पतंजलींनी सांगितलेली आहे. सतत देवाचं स्मरण करणारा अहोरात्र भजन करणारा सुद्धा त्याचंही भजन चुकू शकतं. भजनी विक्षेप तेच स्मरण म्हटलेलं आहे. प्रमादो वै मृत्यू हो श्रुतीनं सांगितलं. या साधनेमध्ये प्रमाद घडणं, चूक घडणं, विक्षेप घडणं, अंतराय निर्माण होणं याला मृत्यूसारखं दुःख त्या साधकाला होत असतं. पण अनेक वेळेस असे प्रसंग निर्माण होतात की तेव्हा साधकाचं चित्त त्या हरिस्मरणापासून नित्य करत असलेल्या हरिस्मरणापासून विचलित होण्याची दाट काय असते शक्यता असते. मग आता एकच पर्याय त्याच्या पुढे उरतो की आता देवाकडंच काय केले पाहिजे, मागणी केली पाहिजे. तुम्ही म्हणाल असे प्रसंग असतात का? असतात. तुकोबारायांचं एक वचन आहे त्याच्यासाठी एक भूमिका थोडी तयार करावी लागेल. ती करून सांगतो. एक चरण झालं तरी काही हरकत नाही. या अभंगाचं एखादं चरण होऊ शकतं. विचार करा. एखादा आळंदीला गेलेला साधक, त्याचा आरंभाचा काळ आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये माऊलीविषयी, संतांविषयी, गुरुजनांविषयी किती श्रद्धा असते. प्रचंड श्रद्धा असते. सुरुवातीचा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी म्हणा की हवं तर प्रचंड श्रद्धा. पण तो जसजसा शिकत जातो पुढे पुढे शिकता शिकता बोलू लागतो. कारण बोलायचंच शिकायला गेलेला असतो. बोलू लागतो म्हणजे कीर्तन करू लागतो, प्रवचन करू लागतो. लोक त्याला मानू लागतात. बाबा महाराज काय काय म्हणायचं ते म्हणू लागतात. त्यावेळेस त्याच्या अंतःकरणात पूर्वीचा जसा जो भाव होता तसा राहतो का? नाही राहत. मागे जैसा होता माझे अंगी भाव तैसा एक ठाव नाही आता, तुकोबाराय म्हणतात. तशा साधकाच्या भूमिकेतून तुकोबाराय बोलले, देवा तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणात पाठीमाग आरंभाच्या काळात अगदी सुरुवातीला प्रथम अवस्थेमध्ये जो उच्च भाव होता देवा आता तो काही राहिलेला नाही. असं होऊ शकतं. रात्रंदिवस भजन करणारी माणसं सुद्धा संसार हडगाडग्यात गुरफटली की भजन कुणीकडे जातं पत्ताच नाही. पण ती भजनाची साधनं देखील सापडत नाहीत. विठ्ठला एक श्लोक मला सांगायचा आहे. भगवान आद्य गुरु शंकराचार्यांचा एक प्रकरण ग्रंथ आहे. स्तोत्र ग्रंथामध्ये एक माया पंचक 5 श्लोक आहेत. त्याच्यातला एक श्लोक सांगतो. गरिबी हटाव योजना. महान विद्वान सुद्धा आपलं ध्येय विसरतो आणि आपली अवनती करून घेतो, दुर्दशा करून घेतो. कशामुळं? या मायेमुळं होतं. कधी अघटित घटना पटी यसी माया असं त्याचं सगळ्याचं ध्रुवपद आहे त्या सगळ्या 5ही श्लोकांचं. ही माया कशी आहे? हो त्याचं नव्हतं करण्यामध्ये खूप चतुर आहे, पटाईत आहे, पटू आहे. श्रुती शत निगमांत शोधकान अप्यह धनादि निदर्शनेन सद्यः कलुषयती चतुष्पदाद्य भिन्नान अघटित घटना पटियसी माया. अघटित घडलंय की काय काय घटना मायेचा प्रभाव. दुसरं काय म्हणायचं? विठ्ठला श्लोकाचा अर्थ सांगतो.
श्रुती शत निगम अंत शोधकान, शेकडो श्रुती ग्रंथ आणि शेकडो शास्त्र ग्रंथाचा ज्यानं सिद्धांत हाती येईपर्यंत अभ्यास केलेला आहे. किती अभ्यास केला, नुसते आणून नाही ठेवले कपाटात, अजून वाचलेच नाहीत, तसं नाही. शेकडो ग्रंथ, श्रुती ग्रंथ, आणि किती अभ्यास केला, सिद्धांत हाती येईपर्यंत. जे सिद्धांताच्या सिंहासनी म्हटलंय की नाही, इतका अभ्यास केला. पण एवढा अभ्यास केलेला महान विद्वान सुद्धा अपि अहह, भगवान आचार्य म्हणतात असं असून सुद्धा अरे अरे खेद करतात. धनादि निदर्शनेन सद्यः, धन आदी, आदीनं मान सन्मान इत्यादी घ्यायचं. धनाला भुलून, मानाला भुलून आपली दुर्दशा करून घेतो. किती खाली जातो तो. चतुष्पदाद्य भिन्नान, चतुष्पदा प्राण्यांशी समतेला येतो. तो असतो दोन पायाचा, माणूस असतो, विद्वान असतो, एवढं शिकलेला असतो, पण मानाला आणि धनाला भुलून स्वतःची एवढी अवनती करून घेतो की त्या चतुष्पद प्राण्यांप्रमाणे होतो. थोडक्यात अर्थ सांगू का या श्लोकाचा. मोठमोठे विद्वान सुद्धा जर त्यांना धनाची अभिलाषा निर्माण झाली तर ते श्रीमंताच्या दारातील कुत्रे होतात. विठ्ठल कशामुळे होतं, अघटित घटना पटीयसी माया. मग तो विद्वान आहे, त्याला कळत नाही का एवढ्या घरादाराचा त्याग करून रात्रंदिवस अभ्यास मी केलेला आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. त्याचा त्या विद्येवर विश्वास नाही का, त्या राजाची पूजा त्याच्या प्रांतातच होते, त्या प्रांताच्या बाहेर त्याला कुत्र विचारत नाही. पण विद्वान जगात कुठेही गेला तरी त्याची पूजा होत असते. पण विद्वान हे विसरतो. धनादि निदर्शनेन सद्य, धन आदी, म्हणून ते पाकिटाचा विषय काढला होता मी लक्षात. कारण मला घ्यायचं असतं तर खूप स्तुती करावी लागली असती. अर्ध कीर्तन आप्पा, अण्णा, दादा, मामा, लक्षात होतं की नाही असं. महाराज आम्हीच आमच्या अण्णा दादा विसरलो, तुम्हाला कुठं ध्यानात ठेवा. विठ्ठला असा हात केला का सगळ्या गडबडी मालिका सुरू होत. हा श्लोक जे सांगतो ना, तुकोबरायांच्या समोर हा श्लोक आहे. मोठ्या मोठ्या विद्वानांची सुद्धा फटफजिती होते मायेनं गडबड केली तर. अघटित घटना पटीयसी माया, म्हणून तुकोबरायांना वाटतंय संत वचनांवर विश्वास ठेवून मी त्या संसाराला विसरण्याचा प्रयत्न केला, देवाचं स्मरण अहोरात्र करतो आहे, माझ्याकडून घडत आहे, एक क्षण देखील मी विसावा घेत नाही आहे. पण या संसार राहट गाडग्यात जर मी अडकलो, देवाचा जर मला विसर घडला तर अशी अनामिक भीती ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ साधकाच्या अंतकरणात आहे, त्या अंतकरणाच्या साधकाच्या भूमिकेतले हे शब्द आहेत. आता तो रात्रंदिवस देवाचं स्मरण करतच असल्यामुळं देवावर त्याचं काय होतं, ऋण होतं. देव कसा आहे, देवाला कर्ज सहन होत नाही. हे जुने लोक होते ना आपले वाडवडील, आमचे वडील वगैरे, ही जुनी माणसं, त्यांना कर्जच सहन होत नव्हतं. कुणाचे उसने पैसे त्यांना झोपच येणार नाही, पहिले देऊन टाका. आता जरा उलट आहे. त्या गाडीवर वाचला आम्ही येताना, ज्याच्यावर कर्ज तोच खरंबरदा असं लिहिलेलं. आताचे लोक, त्यांना अभिमान वाटतो माझ्यावर एवढं काय आहे, कर्ज आहे. देव कसा आहे, देवाला अजिबात ऋण सहन होत नाही. म्हणून कोणी त्याचं भजन करू लागलं, त्याचं स्मरण करू लागलं, त्याचं चिंतन करू लागलं की काय करतो तो, काहीतरी देऊन लगेच ते मिटवून टाकतो. लक्षात आलं का, काय देऊन, काही गाड्या घोड्या, मान सन्मान, पाकिट वगैरे सगळं लक्षात आलं का, मिटवून टाकतो. मग असा तो देव की तुकोबरायांसारखा श्रेष्ठ साधक रात्रंदिवस त्याचं स्मरण करतो आहे. त्याच्या स्मरणाचं ऋण देवावर झाल्यामुळे देवच त्यांच्या समोर येतो आहे आणि काहीतरी माग असं म्हणतोय, मनसी काही मागा. मागा. आणि मग तुकोबराय म्हणतात, हे देवा मला तर काही तुझ्याकडून नको आहे, पण तू जर म्हणत असलास काहीतरी माग, काहीतरी माग. हेची देगा पांडुरंगा, काय देगा, अभंगाचं हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, हेची दाना
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे देवा मला तू हेच दान दिलं पाहिजेस. आता दानही म्हणतात आणि हेची म्हणतात, हे काही जुळत नाही. दान मागणारा जो असतो त्याचा अधिकार नसतो हेच दिलं पाहिजेस म्हणून. दान हे त्या दात्यावर अवलंबून असतो, तो काय देईल ते. याचकाला हेच मला हवं हे मागण्याचा अधिकार नसतो. पुन्हा सांगतो मी, जो दान देणारा आहे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे, तो काय देईल ते याला निमूटपणे घ्यावं लागतं. आपल्या दारात कोणी भिकारी आला आणि घरातील मावल्यांना उद्देशून त्यानं सांगितलं मला आज पुरणपोळीच हवी. मिळेल का पुरणपोळी? नाही. काय मिळतील मग? धपाटे मिळतील त्याला पाठीमध्ये. ती माऊली त्याला जे काही देईल ते त्याला निमूटपणे घ्यावं लागतं. तुकोबाराय दान म्हणतात आणि पुन्हा काय म्हणतात? हेची. या चकारातून अधिकार लक्षात येतो की ते स्वतः मागत नसून देव पाठीमागं लागलेला आहे. आता आपण देवाच्या मागं लागलो आणि तो पुढे पळतोय ती गोष्ट वेगळी. लक्षात आलं? देव त्यांच्या मागं लागलेला आहे. आता त्या देवाला गरज आहे. लक्षात आलं? म्हणून हेची दान देगा देवा. हे देवा मला तू हेच दान दिलं पाहिजेस. आणि खरोखर यालाच दान म्हटलं पाहिजे. स्मरण दानी प्रसिद्धो विठ्ठला. संतांबद्दल बोलताना संतांना तेच दाते आहेत असं म्हटलेलं आहे. दाता एक जाण. काय देतात संत? काही त्यांच्याकडेच नसतं. काय तुम्हाला देतील आणि कसे काय तेच दाते आहेत जगामध्ये? तर गोष्ट अशी आहे की ते जे देतील ते कोणीच देऊ शकत नाही. काय देतात ते? भगवंताचं स्मरण करून देतात. नारायणा तोची एक जाणा जाणा नारायणा स्मरवी. नारायणाचं ते स्मरण करून देतात. तेच एकमेव कोण आहेत? दाते आहेत. मला काय सांगायचं? तेच दान आहे. कोणतं? देवाचं स्मरण होणं हे. हेची दान देगा देवा. हे देवा तुम्हाला हेच दान दिलं पाहिजेस. कोणतं दान? तुझा विसर न व्हावा. तुझा मला कदापिही विसर होऊ नये. कोणत्याही प्रसंगी कोणतीही परिस्थिती माझ्या जीवनात उद्भवली त्या अवस्थेत देखील तुझं स्मरण टिकून राहिलं पाहिजे. भानुदास महाराजांचा एक अभंग आहे. त्यांनी म्हटलेला आहे, जरी हे आकाश वरपडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. काहीही परिस्थिती निर्माण झाली तरी देखील हे देवा मी तुझं स्मरण करणं सोडणार नाही. तुझा मला कधी विसर होऊ शकत नाही. संतत्वाच्या उच्च भूमिकेवरून बोललेले शब्द आहेत. तुकोबारा साधकाच्या भूमिकेतून बोलत आहे. कदाचित तुझा विसर होण्याची शक्यता आहे, तो होऊ नये. लक्षात आलं? आता भानुदास महाराज बोलले त्या अवस्थेत होऊच शकत नाही. तुकोबाराच्या साधकाच्या भूमिकेत आहेत, त्याला भीती आहे की अशी काही परिस्थिती, अपमानाचे प्रसंग असतील, दारिद्र्याचे प्रसंग असतील, दुःखाचे शारीरिक व्याधींचे प्रसंग असतील, अशा प्रसंगी सुद्धा देवाचं स्मरण सुटत असतं. भल्या भल्यांचं सुटत असतं. पण असा कोणताही प्रसंग माझ्या जीवनात उद्भवला तरी हे देवा तुझा मला कधीही विसर होऊ नये. हेच दान तू मला दिलं पाहिजे. खरं तर संतांच्या दृष्टीने देवाचा विसर हेच मोठं संकट आहे.
यालाच ते आपत्ती म्हणतात. भक्तांचे उद्गार आहेत. संपदो नैव संपदा, विपदो नैव विपदा. हे जगातील लोकांनो, तुम्ही ज्याला संपत्ती मानता त्याला आम्ही संपत्तीच मानत. आपण कशाला संपत्ती मानतो? धनाधिकांना. गुरढोर, घरदार, गाडी, घोडी याला काय मानतो आपण? संपत्तीचे विषय मानतो. आणि विपत्ती कशाला मानतो? अपमान होणं, दारिद्र्य, कर्ज होणं, धननाश होणं इत्यादी गोष्टींना काय मानतो? विपत्ती मानतो. संत याला विपत्ती मानत नाहीत आणि संपत्ती मानत नाहीत. संपदो नैव संपदा, विपदो नैव विपदा म्हटले. तुमच्या दृष्टीनं संपत्ती आणि विपत्ती काय? त्यांनी सांगितलं, विपद विस्मरणम विष्णो हो. विष्णू परमात्म्याचं, त्या देवाचं, त्या विठ्ठलाचं विस्मरण होणं हीच खरी काय आहे? विपत्ती आहे. म्हटले संपत्ती काय? संपन्न नारायण स्मृती ही. त्या नारायणाचं स्मरण हीच संपत्ती. विठ्ठल देवाचा विसर होणं यालाच संत विपत्ती मानतात. तो क्षण यन मुहूर्तम क्षणम वापी वासुदेवम न चिंतयेत. ज्या क्षणाला, ज्या मुहूर्ताला, ज्या सेकंदाला वासुदेवाचं स्मरण आपल्याला होणार नाही, सा हानी ही तन्महत छिद्रम. तीच हानी आहे, तोच मोठा दोष आहे. विठ्ठला देवाकडे दुसरं काही मागत नाहीत. हेच दान द्या म्हणतात. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. आता इथं अभ्युपेत्य परिहार करूया आपण. देव म्हणाले असतील, तुकोबाराय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणत्याही प्रसंगी कशीही परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला माझा काय होणार नाही? विसर होणार नाही. आणि तुकोबारायांना झालेलाही नाही. त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही प्रसंग पहा, भयंकर प्रसंग आहे, पण त्या प्रसंगामध्ये सुद्धा देवाचा विसर त्यांना झालं नाही. उलट वेगानं त्यांनी देवाचं काय केलं? स्मरण. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मा, स्त्री एक अन्नान्न करिता मेली. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पीडा केली. पुढं काय म्हटले? अनुतापे तुझे राहिले चिंतन. हे सगळं घडल्यामुळं तुझं चिंतन मला घडलं देवा. हे सगळं घडलं, हे बरं झालं. विठ्ठला तुकोबारायांच्या जीवनात असे असे प्रसंग आले, त्यातील 1% जरी दुःख आपल्याला प्राप्त झालं तर सगळं भजन आपलं संपून जाईल. भयंकर दुष्काळ पडला, स्त्री एक अन्न करिता मेली. समोर पत्नी मेली अन्ना वाचून. आता मरेल का कोणाची? मरू नये, पण विचार केला तर नाही मरणार का? मरेल. अन्न करून नाही, अन्न करून हाही मरेल. लक्षात आलं का? उपवासी कोणी मरणार? वस्त्राधिकाची एकच वस्त्र होतं म्हणतात जिजाबाईंच्या अंगावर. लक्षात आलं का? आता इतके वस्त्र आहेत सगळे आपल्या सगळ्यांकडे. लक्षात एकमेकाकडे पाहायचंच नाही, आपणच आपल्याकडे पाहायचं. शेवटच्या प्रसंगी लाकडं आणले नाही तरी चालेल, इतके कपडे आहेत. लक्षात आलं? अशी भयंकर परिस्थिती आलेली आहे. त्या काळात एवढा त्यांना त्रास झाला तरी देखील त्यांचं भजन काही सुटलं नाही. उलट ते म्हणतात अनुतापे तुझे राहिले चिंतन. या अनुतापामुळं तुझं चिंतन आणखी जोमानं झालं. लक्षात आलं? हा कशाचा परिणाम? देवाला त्यांनी साधक अवस्थेमध्ये हे असं मागितलं होतं, तुझा विसर न व्हावा. विठ्ठला कल्पना करायला हरकत नाही. प्रश्नोत्तर आपलाच आपण शंका उपस्थित करून त्याचं समाधान करायचं. त्याला शास्त्रामध्ये अभ्युपेत्य परिहार असं म्हणतात. कदाचित देव तुकोबारायांना म्हटले असतील, तुकोबाराय तुम्ही दुसरं तर काही मागत नाहीत, हेच दान द्या असं म्हणता, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला दान देतो. कोणत्याही प्रसंगी एक क्षणभर सुद्धा तुम्हाला माझा विसर होणारच नाही. त्या बदल्यात तुम्ही काय कराल? दुसरं चरण गुण
गुणगायी न आवडी, नाहीतर मग न बाजूला केलं तर लय अवघड अर्थ होईल त्याचा. गुण गायी न आवडी, आवड नसताना मी गुण गाईल. लक्षात आलं? मी आवडीनं तुझे गुण गाईन. गुण गाईन आवडी. आता देवाचे गुण आवडीनं गाण्याकरिता 3 गोष्टींची आवश्यकता आहे. मी सांगितलं नाही का, एका एका चरणावर कितीतरी कीर्तन करावी लागतात. इथं जर कोणी शिकलेली मंडळी असतील तर सांगून ठेवतो, MA जर मराठीत कोणी केलं असेल आणि पुढं त्याला जर संशोधन करायचं असेल तर तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या या 2ऱ्या चरणाच्या पूर्वार्धावरच त्याचा PhDचा प्रबंध होऊ शकतो. गुण गायीन आवड कसा सांगून ठेवतो तुम्हाला. तुकाराम महाराज ज्या अर्थी देवाला म्हणालेले आहेत की हे देवा मी तुझे गुण आवडीनं गाईन, त्याचा अर्थ त्यांनी गायलेले असले पाहिजेत, गायलेले आहेत. मग देवाच्या ठाई किती गुण आहेत? अनंत आहेत. अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. अनंत गुण आहेत म्हणून तर त्याचं नाव अनंत आहे. श्री अनंता मधुस अनंत. अनंत हे नाम ज्या त्याचं नाम काय आहे? अनंत का आहे? नामदेवरायांनी सांगितलं त्याच्या ठाई काय आहेत? अनंत गुण आहेत. पण त्या अनंत गुणांमध्ये वरियाण श्रेष्ठ जे गुण आहेत ते 6 आहेत. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. गुरुवर्य गुरूंमध्ये श्रेष्ठ, तसे गुणवर्य अनंत गुणांमध्ये श्रेष्ठ असलेले हे 6. तर मग विचार करायचा की तुकाराम महाराजांनी गुण गायन आवडी म्हटलंय, नक्की गायलेले आहे. कोणत्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी कोणत्या गुणाचं गान केलेलं आहे हे शोधायचं. 6 प्रकरण तयार होतील, ते अभंग शोधायचे, सादर करा. एखादं विद्यापीठ PhD सहज देऊन टाकेल. विठ्ठला गुण आवडीनं गाण्याकरता 3 गोष्टींची आवश्यकता आहे. गुणांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण जी गोष्ट गायची ती पाठ असली पाहिजे की नाही. लक्षात आलं? असं म्हणून बघून कशी काय गाता येईल? त्याच्यात कधी कधी चुकीचा असतो. कशात? मोबाईल मध्ये. लक्षात आलं? गुणांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. पुन्हा आवड असणं आवश्यक आहे. आवडीनं गायलं तरच ठीक, नाहीतर मग तुकोबाराज म्हणतात त्याप्रमाणे जरा कठोर शब्द आहेत. वरची करून या तोंड, हाका मारितो प्रचंड, राग आळवितो नाना, गातो काय ते कळेना. लोकांना तर कळेनाच, पण त्याचं त्याला सुद्धा. लक्षात आलं? वेळ झालेली आहे, मला वाटतं बोलणं कळायला जरा दुरापास्त होऊ लागलं. चला ठीक आहे, 1 चरण झालं, बाकीचे चरण बघू. मग तुमचं आचरण ठीक दिसलं तर आमची चरण इकडं वळतील. विठ्ठला ज्ञान असणं आवश्यक आहे, आवड असणं आवश्यक आहे. तुकाराम महाराजांना देवाच्या ठिकाणी असलेल्या गुणांचं पुरेपूर ज्ञान आहे.
तुकाराम महाराजांच्या ठाई देवाचे गुण गाण्याविषयी आवड आहे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची असली पाहिजे, गायनाचं ज्ञान असलं पाहिजे. गुण सांगे ना आवडी असं म्हटलेलं नाही. लक्षात आलं? सचिन महाराज हे चरण का ठेवलं मी माहितीये का माग? लक्षात आलं? मला गाता येत नाही तुमच्यासारखं. तुम्ही म्हणू शकता गुण गाई ना आवडी, मला मात्र म्हणावं लागतं गुण सांगे ना आवडी. लक्षात आलं? त्याचं निरूपण करी ना आवडी. पण ठीक आहे, सगळी लोक आहेत ना. मीच गात बसलो तर मग यांनी काय करायचं? लक्षात आलं? आता मला गायन येत नसूनही जर एखादं चरण होत असेल तर गायन येत असतं, 2-2 चाली मी लावल्या असत्या तर शब्द तरी झाला असता का? तुकाराम महाराजांच्या ठाई देवाच्या ठाई बसत असलेल्या गुणांचं ज्ञान आहे, ते गाण्याविषयी आवड आहे आणि गायन त्यांना येतं. लक्षात आलं? आणि त्यांनी सांगून ठेवलंय गाता येईल. हे कोणाला सांगितलं? आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. गाता येईल तिणीची गावे, पण ज्यांना गाता येतं त्यांना गाऊ द्यावे. मध्येच काही अडथळा करू नये. हरी हरी म्हणायचं आम्हाला सांगितलेलं आहे. हळूहळू तुम्हाला विक्षेप होणार नाही. असं गुण गायन आवडी आणि तुझे गुण आवडीनं गाणं हीच माझी मी सर्व जोडी समजेल. हीची माझी सर्व जोडी. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. वैष्णव कोण? नामसंकीर्तन हीच ज्याची काय आहे, मिळकत आहे, धन आहे, दौलत आहे, प्रॉपर्टी आहे, काय हवं ते म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे गुण आवडीनं गाणं यालाच मी माझी सर्व मिळकत समजतो. लक्षात आलं का? आता टिप्पणी करणं खूपच टिप्पणी करणं उचित नाही. जे झालं ते खूप झालं. पहिलीच वेळ होती ना इकडं आमची कीर्तनाची. याला सोयरिकीचं कीर्तन म्हणत असतो आम्ही. लक्षात आलं? पहिलं कीर्तन म्हणजे सोयरिकीचं. झाली तर ठीक. लक्षात आलं? नाहीतर आम्हाला काय सोयरीक करायची? विठ्ठला गाई ना आवडी हीची माझी सर्व जोडी. देव म्हणाले असतील हे सगळं कशासाठी आहे? मुक्तीसाठी. देऊन टाकतो. न लगे मुक्ती आणि संपदा ती परमार्थातली सर्वोच्च स्थिती मुक्ती, ती देखील फुकटात नको माझी मी पुरुषार्थाने काय करील? मिळवी. आणि संपत्ती देखील मला नको, कारण तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म नाशवंत. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. मुक्ती पुरुषार्थाने मिळवता येते, सत्संग पुरुषार्थाने मिळवता येत नाही. लक्षात ठेव. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. प्रयत्न जर करील तर मनुष्य मुक्त होऊ शकतो प्रयत्नानं. पण तो म्हणेल मी सत्संग प्राप्तच करील प्रयत्नानं मिळणार नाही. देवाची कृपा झाली तरच संतांची संगती लाभत असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती मी माझ्या पुरुषार्थाने मिळवी, संपत्ती ती मला नको, तिचं वर्म मला कळालेलं आहे. पण जी गोष्ट पुरुषार्थानं प्राप्त होऊ शकत नाही, प्रयत्नानं मिळू शकत नाही तुझ्या कृपे वाचून, ती संत संगती मात्र मला तू काय केली पाहिजे? दिली पाहिजे. आणि ती सदा दिली पाहिजे. सतत या ना त्या निमित्तानं मी संतांच्या सानिध्यातच राहिलो पाहिजे. संत संग देई सदा. हे सगळं तुकाराम महाराज मागत होते. त्यावेळी देव गप्प बसलेले दिसले आणि नकार देण्याची काही लक्षणं नीतिशास्त्रकारांनी सांगून ठेवलेले. आपण एखाद्या माणसाकडे गेलो, काही वस्तू मागितली आणि ती वस्तू देण्याचं त्याच्या मनात नसेल तर ही 6 चिन्ह सांगितलेली आहे. तेवढे तरी लक्षात ठेवा, म्हणजे बस व्यवहार तरी आपल्याला होऊन जाईल. मौनम काल विलंबश्च प्रयाणम भूमी दर्शनम भ्रुकुट्यन्यमुखी वार्ता नकार षड्विध स्मृत. नकाराची ही 6 चिन्ह सांगितलेले. आपण एखाद्याकडे गेलो, काही मागितलं, त्याला द्यायचं नसेल तर त्याच्या चेहऱ्यावर किंवा एकंदर परिस्थिती अशी दिसून येते. मौनम, बोलायचंच बंद होतं. चांगला बोलत होता, आपल्यालाही बोलू देत नव्हता, पण काही मागितलं गप्पच बसला. लक्षात आलं का? समजायचं याला हे द्यायचं नाही. काल विलंबश्च, खूप वेळ लागू लागला बोलायला, 2 मिनिटात एखादं वाक्य बोलतोय, समजायचं याला हे द्यायचं नाही. मौनम काल विलंबश्च प्रयाणम, एकाएकीच मोबाईल वाजला नाही तरी हॅलो हॅलो म्हणत निघून गेला तिथून, समजायचं याला हे काही द्यायचं. प्रयाणम भूमी दर्शनम, जमिनीकडे पाहूनच माती उकरू लागला, समजायचं याला हे द्यायचं नाही. भ्रुकुटी, त्याच्या भुवयाच्या हालचालीवरूनही लक्षात येतं याला हे द्यायचं नाही. अन्यमुखी वार्ता, आपल्याकडे तोंड करून बोलत होता, काही मागितल्याबरोबर दुसऱ्याकडे पाहून बोलू लागला, समजायचं याला हे द्यायचं नाही. या 4, 5, 6 गोष्टी नकार षड्विध स्मृत 6 सांगितले. त्याच्यातलं देव गप्पच बसलेले दिसले एकाएकी. तुकोबारायने विचार केला, देवानं हे द्यावं तरी कसं? आपण मागितलंयच हे भरमसाठ, पण ठीक आहे देवा,
या जन्मात देता येणं शक्य नसेल, हरकत नाही, मी पुन्हा जन्माला यायला तयार आहे. देव म्हणाले असतील जन्माला यायचं काय सोपं आहे का, गर्भवासात जावं लागेल. त्याच्या दुःखाचं वर्णन तुम्हीच करून ठेवलेलं आहे. तुकोबाराय म्हटले तू त्याच्याशी तुला देणं घेणं नाही, मला मात्र हेच हवं आहे, त्यासाठी मी जन्माला यायला तयार आहे, गर्भवासात जायला तयार आहे. तू मला सुखासुखी गर्भवासामध्ये घाल. गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज म्हणतात मला सुखासुखी तू गर्भवासाला घातलं तरी काही हरकत नाही. आता ही मागणी जी आहे ना ही चतुराईची मागणी आहे. एक वाक्य सांगतो त्या वाक्यासारखी ही मागणी आहे. एखाद्यानं एखाद्याला म्हणावं, काय म्हणावं, तुम्ही मला 100 कोटी रुपये द्या, त्यानंतर मी आनंदानं गरिबी भोगायला तयार आहे. बोललेलं लक्षात आलंय. पैशाचं फार लक्षात येते, लोक वगैरे काही लक्षात येत. तुम्ही मला 100 कोटी रुपये द्या, त्यानंतर मी आनंदाने गरिबी भोगायला तयार आहे.
अहो 100 कोटी रुपये मिळाल्यानंतर गरीब राहील का माणूस? आता गरीब समजत असेल त्याला काय करावं आपण? गरीब राहणार नाही. अगदी ही मागणी तशीच आहे. ज्याला देवाचा कधी विसर होणार नाही, ज्याला सतत संत संगती लाभेल, देवाचे गुण आवडीनं गाण्याला जो आपली सर्व मिळकत समजतो, त्याला गर्भवासाला जावं लागेल का? जावं लागणारच नाही. मग त्याला जर गर्भवासाला जावं लागेल तर बाकीच्याचा कोणाचा गर्भवास चुकेल का? चुकणार नाही. आणि जरी तो मागतो त्याप्रमाणे त्याच्या आग्रहानुसार देवानं त्याला गर्भवासात घातलंच तरी देखील दुःख भोगावं लागणार नाही. तुम्ही म्हणाल कसं? गर्भवास तर दुःख आहे, त्याला नाही भोगावं लागणार. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता तुझा विसर न व्हावा. त्याचा विसरच जर पडला नाही तर हृदयात त्याचं नाव असणारच ना. मग त्याचं नाव असेल तर गर्भवासाचं दुःख भोगावंच लागणार नाही. एक तर गर्भवासाला जावंच लागणार नाही आणि त्याच्या आग्रहास्तव जावं लागलंच त्याने मागितलं त्याप्रमाणे तर त्याला दुःख भोगावं लागणार नाही. म्हणून तर ते पुन्हा पुन्हा म्हटलेले, घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. लक्षात आलं? वेळ झालेली दिसते, झालेलीच आहे तशी. नाही तुम्हाला नाही, हे गडबडीवरून म्हटलं. तुम्हाला नाही बोललो, मी पाहिलं नाही तुम्हाला. खुर्ची आणली, खुर्चीची गरजच असते ना. कधी कधी आम्हाला कीर्तनात खुर्ची घ्यावी लागते, अशी घेतो असतो अशी. आणि मग मी म्हणत असतो आजकालची कीर्तन सुद्धा खुर्चीच्या आधाराशिवाय होत नाही. पण ठीक आहे, खुर्चीचा आधार का घेणं होईना, पण खुर्ची कशी ठेवली मी लक्षात ठेवा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाई नावडी याची माझी सर्व जोडी. या अभंगाचं काहीसं मोडकं चिंतन या ठिकाणी केलं. एका चरणाचं काहीसं चिंतन झालेलं आहे. पुढचा आपण गरिबी हटाव योजना राबवलेली आहे. लक्षात आलं? या ठिकाणी येण्याचा हा जो योग आला तो पूजनीय पवार महाराज, किसन महाराज पवार यांनी या ठिकाणी दीर्घकाळ काय केलं, वास्तव्य कल्पना करायचे. समोर माणसं बसलेले आहेत आणि भिंतीकडे बघून ग्रंथ शिकवत होते. एवढे महान विद्वान होते. आमच्यासारखं शिकणारा कोणी गेला, काय बाळा कुठून आला? साधना स्थळीतून. कोणता ग्रंथ चालू आहे? म्हटलं सांग. सांख्य तत्व कौमुदी कितवं प्रकरण? हे लगेच प्रश्न विचारणार. नाही आलं मग काय डोंबलं शिकतो? काही काही विद्यार्थी टाळायचे, नको बाबा त्यांच्याकडे जाणं, लांबून दर्शन. एवढे मोठे विद्वान माणसं, त्यांच्या जागी महाराजांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचा जीवनातला आरंभाचा, त्यांच्या साधनेचा सर्व काळ याच ठिकाणी गेला. त्यांचं आमचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी तोंड भरून भास्करगिरी महाराजांचं वर्णन केलं. त्यांनी सांगितलं भास्करगिरी महाराज म्हणजे आई आहेत. आई खरोखरच आईसारखं हृदय असणारा महात्मा आहे. म्हणून मी म्हटलो अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. करुणेनं दयेनं आकार घेतल्यानंतर कशी दिसेल ती दया? ती बाबांसारखी दिसेल. असे महात्मे आहेत जगामध्ये. म्हणून आपल्यावर देवाची कृपा नाही असं म्हणण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. उलट आपल्यावर भरपूर कृपा आहे. म्हणूनच अशा संतांच्या सानिध्यात आपल्याला काय झालंय, जन्म मिळालेला आहे. असो, 40वे वर्ष, 40व्या वर्षाच्या सप्ताहातील ही जागराची सेवा माझ्याकडे तुमच्या सर्वांच्या आज्ञेनं आली. तसंही या सर्व परिसराचा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचा हा जवळीकीचा काय आहे, संबंध आहे. या सर्व परिसरामध्ये वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी बाबांनी परमार्थाचं मोठं रोपटं बीजरोपण केलं आणि ते रोपट्यात रूपांतरित. परमार्थ कसा असावा, त्याच्यातील निष्कामता, निष्ठा कशी असावी, हे सगळं या परिसरातील लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. हा, मग आता मी तिकडच राहिलेलो आहे ना. माझी सुरुवात कुठं झाली होती? जयराम बाबा भोसलेंकडे. शेवट कुठं झाला? स्वामी भारतानंद गिरीजींकडे. त्यामुळे आता शांत बोलायचं आमच्या याच्यातच नाही. काय करा बरं? शांत बोललो असतो, शांत वागलो असतो तर बन्सी बाबा इकडे घेऊनच आले नसते. ते म्हटलं की अशा माणसाचं कामच नाही. रोख ठोक व्यवहार आहे आपला. लक्षात कुठं उधार ठेवता? हा मला बोलला होता आणि याला काय उत्तर द्यायचं ना, अभ्यास करून तिथल्या तिथं मिटून टाकायचं. आम्ही ज्ञानेश्वरी ध्यानात ठेवू का? तुमची नावं ध्यानात ठेवू. या ठिकाणी सेवेसाठी ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. माऊली सुद्धा माझ्या बरोबर आले. आमचे शेषराव आप्पा आहेत. अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत. मला जरी नावं परिचित नसली तरी देखील आम्हाला पूजनीय आदर. खाली बसा.
काय अवघड आहे का 5 मिनिटं खाली बसा Luka